आज 15 ऑगस्ट आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाची मगाशी सुरुवात झाली आहे, त्यामुळे मी परत सगळ्यांची नावं घेणं हे टाळलं आहे. आज 15 ऑगस्ट, आज या प्रसन्न सकाळी मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मी व्यासपीठावरील मान्यवरांना असं सांगेन की दरवर्षी 15 ऑगस्टला आम्ही एक सामाजिक जाणीवेचा कार्यक्रम करतो. त्या सूचीतला त्यानुसार आजचा हा कार्यक्रम तुमचा हा सुचित्राताईंनी ठरवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे उजव्या विचारसरणीचा प्रसार करणारे अभिजित जोग आपल्याकडे आलेले होते. सागर देशपांडे गेल्या वर्षी आलेले होते. आज आपल्याकडे डॉक्टर घासकडबी आणि मिसेस घासकडबी हे आलेले आहेत. मी कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सेक्रेटरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि यापुढची सूत्र आपल्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुचित्राताईंच्या हाती सुपूर्द करतो. आजचा कार्यक्रम हा थोडासा आगळा वेगळा असा आहे. म्हणजे एकतर त्याच्या आजची दिवसाची पार्श्वभूमी पण अशी आहे की आपला भारत सरकारचा आता ऑर्गन डोनेशन डे होता काल. दुसरं म्हणजे गोकुळाष्टमी पण आहे. तिसरं म्हणजे आजचा आपला स्वातंत्र्य दिन. अशा इतक्या पद्धतीने आजचा दिवस छान असताना आपल्याला ह्या दोघांचे डॉक्टर सुरेंद्र घासकडबी आणि डॉक्टर सरोज घासकडबी यांचं हे जे प्रसन्न व्यक्तिमत्व दिसत आहेत, दोघंजणं हे जोडपं दिसतं आहे, तर यांनी जगातलं सगळ्यात मोठं दान दिलेलं आहे. हे सुरेंद्र घासकडबी यांनी त्यांच्या पत्नीला किडनीचं दान दिलेलं आहे आणि याला 11 वर्ष पूर्ण होऊन गेली तरीसुद्धा त्या दोघांनी ते इतके छान ॲक्टिव्ह आहेत त्यांच्या करिअरमध्ये. आपण बोलताना आता ह्या सगळ्या गोष्टी येतीलच. आपण त्यांचा आज आपले अध्यक्ष राजीव बर्वे यांच्या हस्ते सत्कार करूया. हे आमचं दत्त मंदिर इथं आम्ही बांधलेलं आहे, त्याची या मूर्तीचं आहे. आमच्याकडनं एक छोटीशी भेट हां तिला देते. नाही राजू दे. डॉक्टर सुरेंद्र घासकडबी आणि डॉक्टर सरोज घासकडबी, माझ्या बोलण्यात थोडंसं एकेरीवर बोलीन कारण सुरेंद्र माझा क्लासमेट होता. हे दोघंही शास्त्रज्ञ आहेत. सुरेंद्र हा MSc झुऑलॉजी, PhD, आधी MPhil अर्थातच, MMS आपल्या पुण्यातल्या आधारकर इन्स्टिट्यूट म्हणजे आपले आकटे सर इथं राहायचे, आपल्याला माहीत असतील तर ते त्यांचे सगळं पूर्ण काम बघणारे पहिल्यापासूनचे फाउंडर्सपैकी होते. तर ते आमचे सर म्हणजे सुरेंद्रचे पण आमचे पण
त्यामुळे युनायटेड वेस्टर्नबद्दल त्यांना आत्मीयता आहे. आणि अनेक कॉन्फरन्सेस, अनेक त्याचे प्रोजेक्ट्स, अनेक प्रकल्प, वेगवेगळ्या संशोधनं चालू असतात, लेक्चर्स देत असतात. ते आधारकर इन्स्टिट्यूटमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून पण काम केलं. नंतर प्रेसिडेंट ऑफ इंडियन सोसायटी ऑफ सेल बायोलॉजी. भारताबाहेर सगळीकडे फिरत असतात. डॉक्टर सरोज त्यांच्या बरोबरीने तिनेही PhD इथं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये केले. आणि त्यांचा विषय तुझ्या मॉलेक्युलर बायोलॉजीमध्ये लेक्चरर आहे. आणि बाकी मग तिचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, बायोलॉजी ऑफ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, नंतर DNA डॅमेज अँड रिपेअर, असे बरेच वेगळ्या विषयांवरती तिने काम केलेलं आहे. अशी खऱ्या अर्थाने मोठी माणसं आज आपल्या भेटीला आली आहेत. आणि आजचा सगळ्यात मगाशी म्हटलं तसं आगळा वेगळा ही जी काही गोष्ट आहे ती म्हणजे सुरेंद्रनी त्याची किडनी ही सरोजला डोनेट केली होती आणि त्याला 11 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत. तर हे खूप युनिक असं उदाहरण आहे. तर या प्रवासात सगळ्यात यांचं कसं मानसिक, शारीरिक सगळ्या पद्धतीचे काही बरेचसे लिगल गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग कसा होता, काय, याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना त्यांना विचारायचं आहे. मला सरोजला मुद्दाम आधी विचारायचं आहे, तुला कम्फर्टेबल आहे का थोडी अशी खुर्ची घेऊन व्यवस्थित? हां, आधी काही ठरवलेले नाही आहे प्रश्न, जरी माझी क्लासमेट असली तरी. म्हणजे ह्या खेळीमेळीच्या गप्पा व्हाव्यात, नंतर आपल्यालाही काही शंका असतील काहीतरी आपण विचारू शकता. तर हे जे आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे किंवा हे करावं लागणार आहे, हे तुला कळलं कसं? म्हणजे 2008मध्ये हां. मला प्रॉब्लेम हा खरं तर ब्लिडिंगचा सुरू झाला, म्हणजे जो बायकांना मेनोपॉज जवळ आल्यावर होत असतो तसा. हां. आणि म्हणून मी गायनेकोलॉजिस्टकडे गेले होते, हां. डॉक्टर अविनाश फडणी. आणि त्यांना मी सांगितलं मला असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले आपण सगळ्या टेस्ट करून बघूया, कारण तोपर्यंत मी कधीच फारशा सगळ्या टेस्ट केल्या नव्हत्या. तेव्हा ॲबडॉमिनल सोनोग्राफी करताना असं लक्षात आलं की माझी एक किडनी ही ऑलरेडी श्रिंक झालेली आहे, बरं, खूप बारीक आहे. आणि दुसरी किडनी तोपर्यंत फंक्शनल होती, त्यामुळे माझ्या ब्लड पॅरामीटर्समध्ये काहीच फरक पडलेला नव्हता. म्हणजे नुसतं ते पाहिलं असतं तर हिला काही आजार आहे असं कळलं, बाकी काही तुला जाणवत काहीच नव्हते, सिम्पटम्स काहीच वगैरे काही नव्हतं. नव्हतं? तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुला कधीतरी हा प्रॉब्लेम होणार आहे, तर तू जरा लक्ष ठेव याच्यावरती. अच्छा. आणि म्हणून मी सातत्याने दरवर्षी टेस्ट करणं हे करत होते. हां. साधारणतः 2011पर्यंत वगैरे माझी कंडिशन फारशी खराब झाली नाही. आता खराब याचा अर्थ असा की किडनीचं फंक्शन चांगलं चाललंय की नाही हे याचा मेन पॅरामीटर आहे ब्लड क्रिएटिनिन. हां. म्हणजे ब्लडमध्ये क्रिएटिनिन किती आहे याच्यावरती किडनी फंक्शन करते की नाही हे ठरतं. ओके. तर युजली ती लिमिट 1.5 असते. 2011पर्यंत ती वाढत 2.2 वगैरे एवढी होती, पण मला त्रास काहीच होत नव्हता. तर त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले काही करायचं नाही आहे, आपण फक्त लक्ष ठेवू, कारण आपली दुसरी किडनी पण फंक्शन म्हणजे तोपर्यंत काही औषधं किंवा असं काहीच काहीच नव्हतं. परंतु 2013 साली असं व्हायला लागलं, म्हणजे 12च्या अर्ध्या जूनपासूनच, की ते हळूहळू वाढायला लागलं क्रिएटिनिन. मग 3 झालं, मग 4 झालं, मग 5, मग 6वर गेलं. अरे बापरे. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता आपण नेफ्रॉलॉजिस्टकडे मात्र जायलाच हवं. त्रास मला तरीही काही होत नव्हता तेव्हा सुद्धा. मग जेव्हा मी नेफ्रॉलॉजिस्टकडे जायचं ठरवलं तेव्हा मला एक अशी माहिती होती की माझीच एक क्लासमेट 5 वर्षापूर्वी तिने तिच्या मिस्टरांना किडनी दिली होती, त्यांना काही आजार झाल्यामुळे. म्हणून मी तिला संपर्क केला. ती मला म्हणाली की तू मुंबईमध्ये डॉक्टर भरत शहा म्हणून आहेत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, तिथे त्यांना भेट, कारण त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे या विषयातला. बरं बरं. म्हणून मग मी त्यांची अपॉइंटमेंट पण घेऊन मग तिकडे इथं गेले. तुम्ही कुठल्या डॉक्टरांना भेटत नाही, होता? इथे असं पुण्यामध्ये? झालं, पुण्यामध्ये आम्ही भेटलोच नाही आधी, म्हणजे सांगते मी नंतर. हां. आणि आम्ही डायरेक्ट त्यांची भेट घेतली डॉक्टर शहांची. तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं की हे काय होणार आहे पुढे. ते म्हणाले की हे असंच वाढत जाईल हां. आणि अशी एक वेळ येईल की तुला 2च ऑप्शन राहतील, डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट.
अच्छा. तर ह्याच्यातली तुला निर्णय हे घ्यावाच कधी लागेल. म्हणजे साधारण कधी झालं? 2013 मध्ये हे सुरू होतं. सुरूच झालं आणि तेव्हा. सुरुवातीला ते म्हणाले की मी तुला डाएटवरती ठेवतो एका विशिष्ट, हां. त्याच्यामुळे जर आपण हे काही थांबवू शकलो, निदान प्रोग्रेस झालं नाही डॅमेज, तरीही काही करायची आवश्यकता पडणार नाही. बरं. आता ते डाएट इतकं कठीण असतं, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त भात आणि भाजी एवढंच तुम्ही खाऊ शकता. प्रोटीन्स अजिबात नाही. प्रोटीन्स अजिबात नाही. मी फिश, मला म्हणजे मी गोव्याकडची आहे त्यामुळे मला फिश आवडतं, ते फिश नाही, दूध नाही, अंड नाही, काहीच नाही. अरे बापरे. आणि त्याच वेळी तुमचं प्रोटीन तुम्ही काही घेत नसल्यामुळे, पण शरीराला प्रोटीनची गरज असल्यामुळे अमिनो ॲसिड्सच्या जवळजवळ 16 गोळ्या घ्याव्या लागतात अरे बाप. रोज. रोज का? हां. हां. तर असं मी जवळजवळ एक 7-8 महिने केलं, पण तरीसुद्धा ते म्हणावं तसं काही अरेस्ट झालं नाही. जे डॅमेज होतं ते वाढतच गेलं. आणि मग डिसेंबरला डॉक्टर म्हणाले 2013च्या की आता तू निर्णय घे की तुला डायलिसिस करायचं का ट्रान्सप्लांट करायचं. अर्थात तोपर्यंत सुद्धा माझी तब्येत चांगलीच होती, मला काही होत नव्हतं. तसं काही जाणवत नव्हतं. तुझं काही काम होत चालू होतं. काम चालू होतं. युनिव्हर्सिटीत लेक्चररशिप हो हो, वगैरे म्हणजे सगळं. युनिव्हर्सिटीतनं मी आता 2023ला सिनियर प्रोफेसर म्हणून रिटायर झाले. तोपर्यंत तोपर्यंत चालूच मी होतं. माझं हां. काम चालूच म्हणजे काम करताना काही थकल्यासारखं नाही नाही किंवा नाही, काही काहीच नाही, काहीच. आणि मग 2013च्या शेवटी आम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला ट्रान्सप्लांट करूयात, कारण डॉक्टर म्हणाले की ट्रान्सप्लांट जर प्रिएम्प्टिव्ह केलं, म्हणजे लवकर केलं, तर तुझे सगळे ऑर्गन्स पण व्यवस्थित राहतील आणि काहीही डॅमेज पुढे होणार नाही. एकदा डायलिसिस सुरू झालं की डायलिसिस हा टेम्पररी रिलीफ आहे, कारण तुम्ही फक्त अशुद्ध रक्त काढता आणि परत शुद्धीकरण करून ते शरीरामध्ये घालता. म्हणजे हे Basic- 2 ऑप्शन तेव्हा होते. हां, पण डायलिसिसमुळे तुम्ही मेन जो प्रॉब्लेम आहे तो घालवतच नाही, त्यामुळे हळूहळू हळूहळू का होईना सगळे ऑर्गन्स डॅमेज व्हायला लागतात. हे मला म्हणजे थोडंसं सायंटिस्ट असल्यामुळे मला ही माहिती म्हणजे पण होती. तात्पुरती किडनी डायलिसिसमध्ये किडनीचं काम तात्पुरतं तुमचं चालू होतं. तात्पुरतं केलं जातं आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. सुरुवातीला आठवड्यातनं एकदा, मग 2दा, मग 3दा, आणि मग ते कंट्रोलमध्ये राहत नाही आपल्या. तर हे सगळं माहिती असल्यामुळे आम्ही ताबडतोब निर्णय घेतला की आपण ट्रान्सप्लांट करायचं. आणि त्यामुळे डिसेंबरमध्ये आम्ही ठरवलं की आपण ट्रान्सप्लांट करणार आहोत. हां, तुझा काय त्याच्याबद्दल व्ह्यू होता की डायलिसिस करावं का ट्रान्सप्लांट करावं का काय? ही म्हणली तसं डायलिसिस हे टेम्पररी आहे, तरी सुद्धा डायलिसिस करताना इरिथ्रोपोएटिन म्हणून जे हॉर्मोन असतं किडनीतलं, त्याचे इंजेक्शन घ्यावे लागतात, कारण नाही तर तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं. बरं. दुसरं म्हणजे लॉंग रनमध्ये पाहिलं तर आम्हाला डॉक्टरांनीच समजावून सांगितलं की डायलिसिस 2दा किंवा 3दा दर आठवड्यात, म्हणजे तिथे जाणं आलं, तो खर्च, बरोबर एखादा माणूस, नंतर इन्फेक्शनचे चान्सेस, किती वेळा परत त्या मानाने ट्रान्सप्लांटचा वन टाइम खर्च जास्त असतो. आम्हाला त्यावेळी 10-12 लाख रुपये खर्च आला, आता जास्त आहे थोडासा. पण लॉंग रनमध्ये डायलिसिस जास्त एक्सपेन्सिव्ह पण होतं आणि इट इज नॉट द सोल्युशन ना, कारण तुमचा मूळ आजार बरा बरोबर होत आहे, नाही. तुम्ही त्यामुळे तात्पुरतं, तिची इच्छा ट्रान्सप्लांटची होती आणि मला पण तसंच वाटलं. पण त्यावेळी मी किडनी देणार हा कुठलाही विचार नव्हता. पण फक्त ट्रान्सप्लांट करायचं हां. एवढं ठरलं. एवढं मात्र आम्ही ठरवलं की आहे ट्रान्सप्लांटच करायचं. आम्ही दोघंही बायोलॉजिस्ट असल्यामुळे थोडीशी माहिती होती. बाय द वे आम्ही दोघंही डॉक्टर नाही आहोत, त्यामुळे आम्ही जे सांगतोय ते आमच्या अनुभवातीलच सांगतोय, पण मेडिकल ॲडवाईस असं काही नाही आहे याच्यात. एवढंच. तर पण मग ट्रान्सप्लांटचं आता ठरवलं. तेच आता एकदा ट्रान्सप्लांट करायचं असं ठरल्यावर तुम्ही कुणाला अप्रोच झाला का काय केलं म्हणजे? आता ट्रान्सप्लांट करायचं म्हणजे पहिला प्रश्न डोनर, की कोण किडनी देणार. तर याच्यामध्ये 2 असतात, की एक कॅडाव्हेरिक किडनी, म्हणजे जेव्हा ब्रेन पेशंट म्हणजे असतो हा त्याची डेड किडनी. माणसाच्या. हां, आणि नाही तर मग लाईव्ह डोनर, कारण 2 किडनीज असतात, त्यापैकी एक पुरेशी असल्यामुळे दुसरी किडनी तुम्ही डोनेट करू शकता जर तुम्ही हेल्दी असाल तर. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही बघा आता ट्रान्सप्लांट डोनर तुम्हाला कोण मिळतोय का, नाहीतर आपण मग यादीमध्ये नाव घालू कॅडाव्हेरिक डोनेशनसाठी. म्हणून आम्ही विचारच करत होतो की आता कोण देणार. तर ऑब्व्हियसली चॉईस माझी आई होतं घरातला असल्यामुळे, आणि कोणीतरी नात्यातलं हां, असलं तर आणि जास्त. आमच्या दोघींचा ब्लड ग्रुप पण सेम आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न आला नसता. अनफॉर्च्युनेटली माझ्या आईचं वय तेव्हा होतं 75. बर. तर तिचं बाकी सगळं ठीक असलं तरी तिचा जो किडनीचा फिल्ट्रेशन रेट असतो तो अफेक्टेड होता ऑलरेडी. तर डॉक्टर म्हणाले की ही किडनी मी तुम्हाला देऊन काहीच फायदा नाही आहे, कारण ती ऑलरेडी थोडी कमी फंक्शन करते आणि त्यांचं वय पण बघता हे मला वाटत नाही आपण करावं. त्यामुळे तिची ती म्हणजे शक्यता. ते ट्रान्सप्लांटसाठी डोनर हे करताना ते काय काय बघतात, म्हणजे वय पण बघतात? नाही, वय नाही बघत, जास्ती करून तुमची तब्येत कशी आहे, ठणठणीत आहे का, आणि तुमची किडनी फंक्शन कशी करते.
ती जर फंक्शन व्यवस्थित करत असेल तरच ते किडनी घेतात. आणि जी तुम्ही किडनी तुमच्याजवळ राहते हां ती त्या डोनरला सफिशियंट असली राईट, म्हणजे त्या कारण एका ते- किडनीवर तुमचं या पुढं सगळ्या याच्यात ते डोनरला कमालीचं महत्व देतात. हो. डोनर हॅज टू रिमेन हेल्दी असं त्यांची पहिली कंडिशन. पहिली कंडिशन. त्यामुळे म्हणजे- दोन्ही किडनी जर इक्वली फंक्शन असल्या हां. तरच तुम्ही एक किडनी देऊ शकता. बरं बरं बरं. म्हणजे डोनरला ते देवच मानतात. डोनरची काळजी आधी, मग रेसिपियंटची काळजी, बरोबर असं आहे. आहे. कारण ते नंतर करून परत प्रॉब्लेम हो, आणखीनच हो. होणार ना म्हणजे. मग एकदा आई देऊ शकत नाही म्हटल्यावर आता काय करायचं, हा प्रॉब्लेम होता. हे खरोखरच तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझे 4 कलिग्स म्हणजे वेगवेगळे तयार झाले आपणहून किडनी दान करायला. म्हणजे एक तर तुम्हाला म्हणजे माहितीच आहे, लगेच तिने करायचं म्हटल्याबरोबर मित्र मैत्रिणी असे सगळे लगेच म्हणाले नाही आम्ही देतो. त्यातलं म्हणजे एक- हे पण फार म्हणजे त्यांची कशी रिलेशन्स बॉन्ड्स कसे आहेत. कारण त्यातली- ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण पण आपल्या मनाला विचारलं की कुणी तुला विचारलं अरे मला तुझी किडनी देते का, तर मी 10 वेळा विचार करेन. पण या मित्रमैत्रिणींनी एवढं पटकन लगेच म्हणाले. तर त्यातली एक जी होती ती माझीच PhD बरोबर माझ्याबरोबर असणारी एक माझी कलिग होती. दुसरी होती ती आमच्या विद्यापीठात काम करणारी एक माझी कलिग होती. बर तिसरी होती जी माझी मुलगी तेव्हा सेंट झेवियर्सला शिकत होती, तेव्हा तिच्या टीचरनी, त्यांना का वाटलं मला माहित नाही, पण त्यांनी पण अरे बापरे. तयारी दाखवली. आणि चौथं म्हणजे तुम्हाला कशी माहिती, नाती कुठून कशी मनाची आणि याची असतात. मला खरोखर कौतुक वाटतं याचे की प्रत्येकाला कुठून कधी काय असं वाटेल की आपण द्यावं. तर तिच्या मुलीची टीचर आणि चौथं नाव तुम्हाला माहिती आहे, मिलिंद लिमये, जो माझा मिलिंद लिमये, क्लासमेट होता. असे 4घही जण पुढे आले. स्वेच्छेने त्यांनी सगळी आपली तपासणी करून घेतली. दुर्दैव असं की त्या प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्याच तपासणीत निघालं. आणि त्यामुळे डॉक्टर म्हणले की आपला नाईलाज आहे, आपण कोणालाच घेऊ शकतो. चौघांनी टेस्ट केल्या. चौघांनी टेस्ट. एकाला हायपर टेन्शन होतं, एका हिच्या कलिगला ऑटोइम्युन डिसीज होता, एकाला ॲनिमिक कंडिशन टीचर होत्या त्यांच्या त्यांनाही प्रथमच कळलं असेल आपल्याला हे. हो. ज्या टीचर होत्या मुलीच्या त्यांच्या आईनी कन्सेंट द्यायला नाही म्हटलं, कारण कन्सेंट लागतो. हो, असे बरोबर काहीतरी आहे. कारणाने कोणीतरी, 4 हा. लाईव्ह डोनर्स अवेलेबल नाही असं झाल्यामुळे खूपच म्हणजे डिसअपॉइंट. तुम्ही लाईव्ह डोनरच बघत होता ना. आणि हो, आम्ही हो. त्यावेळी कॅडाव्हेरिक किडनीसाठी नाव घातलेलं नव्हतं. हां हां. मग आम्ही डॉक्टरांना सांगितलं की आता काय करायचं, आता 4 डोनर्स आणू नये, कोणीच आपल्याला सूट होत नाही, तर आता म्हणजे हे प्रॉब्लेम ह्या आहे. मुंबईला डॉक्टर मुंबईला. परत आणि मग ते म्हणाले की आता मी त्यांना म्हटलं की अहो माझा O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे, 5 लोक आपण आता म्हटलं की नाही होत, आता कसं काय करणार. तर ते म्हणले ब्लड ग्रुप सेम असायची काही गरज नाही. मध्ये फक्त थांबवते म्हणजे ह्याला एजचा पण तुझ्या येतं किंवा तुला किती लवकर द्यायला पाहिजे होती. तुझा प्रॉब्लेम किती कुठल्या इंटेन्सिटीचा होता की तुला डोनर किती दिवसात पाहिजे. म्हणजे मला इंटेन्सिटी म्हणजे काय, मी नसतं केलं तर मला डायलिसिस करावं लागलं असतं. अच्छा, पण म्हणजे पिरियड साधारण किती होता की तुझ्या 1 वर्षभर लागलं 1 असतं. वर्षामध्ये करायला पाहिजे असं होतं. हां. म्हणजे मी ट्रान्सप्लांट करेपर्यंत एकदाही डायलिसिस केलं नाही, हे अच्छा, महत्वाचं वा, आहे वा, त्यात. तर हेच त्यांना सांगितल्यानंतर की आता एकही डोनर आपल्याकडे नाही, आता काय करायचं. तर ते म्हणाले की आपण ब्लड ग्रुप सेम नसला तरीही करू शकतो. अच्छा, Blood group म्हणजे same असला आतापर्यंत आमच्या डोक्यात सगळ्यांच्या हां. की ब्लड ग्रुप आधी बघितला पाहिजे, तर तसं नाहीये. नाहीये. म्हणजे आम्ही सायंटिस्ट असूनही आमचा हाच समज होता की ब्लड ग्रुप सेम असल्याशिवाय आपण डोनेशन करू शकत नाही. पण त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की ब्लड ग्रुप वेगळा असला तरीही चालतं, तेव्हा सुरेन तिथेच होता माझ्याबरोबर. तो म्हणाला मग मीच देतो. मग हे नवीन काही रिसर्च होता का हा? नाही म्हणजे हे का माहितीच पहिल्यापासून नव्हतं. असं आहे हां. ब्लड ग्रुप नसला सारखा म्हणजे एबीओ. हिचा जो झाला तो तिथल्या पहिल्या 2-3 याच्यातला होता की नॉन कॉम्पॅटिबल ब्लड ग्रुपचं. म्हणजे नवीन हा रिलेटिव्हली नवीन. राईट. म्हणजे याच्यात काय करतात, जेव्हा नॉन कम्पॅटेबल ब्लड ग्रुपमध्ये डोनेशन करायचं असतं, तर आता उदाहरणार्थ माझा ब्लड ग्रुप ORH पॉझिटिव्ह आहे, सुरेनचा ब्लड ग्रुप ARH पॉझिटिव्ह आहे, तर त्याचं ब्लड मला देऊ शकत नाहीत, कारण माझ्या ब्लडमध्ये Aच्या अगेन्स्ट अँटीबॉडी असतात, त्या रिॲक्ट होतील. आता जेव्हा किडनी डोनेशन करायचं असतं अशा प्रसंगामध्ये, तेव्हा एक प्रोसेस करतात, त्याला म्हणतात प्लाझ्मा फेरेसिस. तर या प्रोसेसमध्ये असं केलं जातं की आधी मला ॲडमिट करतात आणि मला असं एक इंजेक्शन देतात की ज्याच्यामुळे माझ्या शरीरातल्या Aच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या कमी होतील. ओके. हां. आणि त्या इतक्या कमी आणतात ऑलमोस्ट शून्यावरच की लगेच ट्रान्सप्लांट करून टाकतात.
कारण ह्याचं कारण असं आहे की एकदा ट्रान्सप्लांट होऊन किडनी माझ्या शरीरात आली की तिला रक्तप्रवाह माझाच आहे, जाणार मग त्याच्यामध्ये रिजेक्शनचा प्रॉब्लेम येत नाही. राईट. तर ही प्रोसेस आता सगळीकडेच करतात, म्हणजे आता पुण्यातही करतात. तेव्हा पुण्यात होतच नव्हतं हे नव्हतंच, काही. हां. पुण्यात तेव्हा ट्रान्सप्लांटही होत नव्हते जेव्हा मी केलं. हो का? हां, तर त्याच्यामुळे मग आम्ही मुंबईला जाऊन हे सगळं केलं. तर ती प्रोसेस करून मग ते करता आलं. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले की वेगळा ब्लड ग्रुप नसला तरी चालेल, तेव्हा ह्यांनी इन्स्टंटली सांगितलं की मी करतो. आणि मग तिथल्या तिथून तिथं ते- हां. instant? त्यांनी काही फारशी चर्चा पण नाही म्हणजे केली. डॉक्टरांच्या समोर असतानाच तो हो. डिसिजन घेतला. हो, कारण घरी आर्ग्युमेंट झाली तर मी कधी जिंकायचं म्हटलं आपण चर्चा नकोच करायला. तर त्यावेळी एक तर मी हेल्दी होतो आणि अजूनही आहे, त्यामुळे मला माहित होतं की जर इफ आय एम फाउंड टू बी सुटेबल ॲज अ डोनर, म्हणजे हेल्थ वाईज हां. माझं तसं चांगली होती म्हणजे health. तिलाही एकदम आश्चर्य वाटलं असेल तुम्ही देतो म्हणल्यावर. बहुतेक वाटलं असं. तर ते मी तसं म्हणल्यावर ते म्हणाले की आपण तुम्हाला अॅनलाइज करू. करू पूर्ण. त्याच्यात एक जवळजवळ एक 2-3 आठवडे गेले, कारण काही मुंबईत केल्या टेस्ट, पुण्यात काही केल्या. किडनीचा मुख्य म्हणजे तो फिल्ट्रेशन रेट जी आहे ती म्हणली, ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट, हां. तो बघावा लागतो की तो चांगला आहे तो का. आहे का? हां. आणि मग बाकी मला काही मग कॉम्प्लिकेशन तुमच्या मुलीला तुम्ही कन्सल्ट केलं, तुमची मुलगी हो, पल्लवी तेव्हा केवढी होती? नातेवाईकांचे लागतोच का. तर माझ्या बाजूने आमच्या मुलीनी कन्सेंट दिला. अरे वा. ही एकटीच असल्यामुळे हिच्या एका चुलत बहिणीने कन्सेंट दिला. आणि ती आता त्यावेळी ती पण MSc करत होती डेहराडूनला. अच्छा. ती वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे. हां. नंतर तिने PhD केलं. पण मग त्यावेळी तिला विचारलं, ती अर्थातच हो म्हणली. आणि मग नंतर आपण या बऱ्याच गोष्टी ऐकतो इलिगल होतात वगैरे, पण ते ऍक्च्युली एथिकल कमिटी समोर इंटरव्ह्यू हां, झाला. म्हणजे आता एकदा तू तिला द्यायचं असं ठरलं, मेडिकली सुद्धा तू फिट आहेस असं झालं, पण त्याच्या पुढं तुम्हाला काय प्रोसेस काय करायला लागली? म्हणजे Process उद्या तशी- समजा एक दोघांना असं वाटलं की नाही मला द्यायची आहे कोणाला किंवा किडनी आणि त्याप्रमाणे मी फिटनेस आहे, पण ती सगळे प्रोसेस काय करायला पाहिजे? म्हणजे आम्ही तर जनरल माणसाला, सामान्य माणसाला पण या शंका असतात की आता हे पुढं कसं जाणार, काय करायचं याच्यासाठी? तर सगळ्या हॉस्पिटल्समध्ये असे सोशल वर्कर्स असतात अपॉइंट केलेले, त्यांना आपण जाऊन भेटतो. आणि मग ते सांगतात की लिगल एथिकल काय काय फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अगदी नात्याचे असले नवरा बायको किंवा अगदी ब्लड रिलेटिव्ह असले तर रिलेटिव्हली प्रॉब्लेम्स कमी असतात. पण अननोन माणसांनी म्हणजे अनरिलेटेड माणसांनी दिली तर मगाशी आमचं बर्वे साहेबांबरोबर बोलणं झालं की असं गृहीतच धरतो की काहीतरी याच्यात इलिगल होईल, त्यामुळे पैशाचं ट्रान्झॅक्शन झालं का वगैरे असे प्रश्न येतात. मध्ये पुण्यामध्ये रुबी हॉलच्या बाबतीत केसेस झालेत. त्यामुळे ते खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत, त्याप्रमाणे आम्हाला ते. पण मग हे आता केलेत का स्ट्रिक्ट एवढे? नाही, आधीपासून कारण पूर्वी आपण हे स्कॅम ऐकलेत कुठं कुठं कसं आहे? नाही, रूल्स आहेत, पण स्कॅम्स सगळीकडे होतात तसे याच्यातही होतात. रूल्स पूर्वीपासून आहेत, हां. पण रूल्स मोडणारे पण पूर्वीपासूनच आहेत, त्यामुळे ते होतं. पण आता आणि स्ट्रिक्ट केले. त्याच्यामध्ये आम्हाला ॲफिडेव्हिट करावं लागलं की आम्ही नवरा बायको आहोत. अच्छा. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या लग्नाचे फोटो, इन्व्हिटेशन, अरे बापरे. नंतर ओव्हर द इयर्स आम्ही नवरा बायको म्हणून बरोबर आहात तसेच हां. अजून नवरा आणि बायको. मग शेवटी आमचा मग ते एकमेकांना कसं प्रूव्ह करत फोटो आणि देऊन? म्हणजे मलाच शंका यायला लागली नंतर थोडीशी. मग खरंच आपलं लग्न झालंय का? बरोबर फोटो आणि ते पण मॉर्फ केलेलं नाही वगैरे हे सगळं अरे चेक करून बापरे. ते कोर्टात गेलो मुंबईच्या. ते सबमिट केलं. आता ऐकायला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं, तसं नाही. हॉस्पिटलचे लोक मदत करतात, पण अच्छा. तुम्हाला ते करावं लागतं. मग ॲफिडेव्हिट केलं कोर्टात जाऊन आणि ते लिगल भाग संपला. मग त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मग हे मनी ट्रान्झॅक्शन आहे की नाही वगैरे ते कसं चेक करतात ते? नाही, त्यांना म्हणजे नातेवाईक नवरा बायको ते असल्यावर- अलाउड नाहीच आहे ना पण आता? नवरा बायकोंचं मनी ट्रान्झॅक्शन त्यांना नाही, allowed पण आहे. आता झालं. पण ते कोण नाही, लिगल आहे बघताना? भारतामध्ये नाहीये, पण काही ठिकाणी तुम्हाला असं म्हणतात की काही देशांमध्ये जाऊन तुम्ही ती घेऊ शकता. घेऊ म्हणजे शकता. एखाद्याला पण मला द्यायची असं. फर्स्ट हँड अशी इन्फॉर्मेशन नाही, पण बऱ्याच वेळा लोक म्हणतात की असं श्रीलंकेत होऊ शकतं वगैरे, पण भारतामध्ये हो, नाही, मी पण म्हणजे गुगलवरती बघितलं तर आहेत अशा काही कंट्रीजमध्ये आणि त्याचे रेट ठरलेले आहेत. म्हणजे किती वयाच्या कोणाला आणि त्याप्रमाणे तुम्ही विकत घेऊ शकता असे पण आहे. भारतामध्ये मात्र हे फार स्ट्रिक्टली फॉलो करतं. दुसरी गोष्ट असे की अनरिलेटेड एक होऊ शकतं की समजा आता मी तिला देऊ शकत नसलो, पण दुसरं एखादं असे केस आहे नवरा बायकोच आहेत आणि त्यांना एकमेकांना द्यायचंय पण ते मॅच होत नाहीये,
तर स्वॅप Right, हां, म्हणजे त्यांनी- मी त्या बाईंना द्यायचं आणि त्या बाईंच्या नवऱ्याने हिला द्यायचं, हे लिगली व्हावं लागतं पण. वा वा हां, वा आणि व्हेरी गुड, म्हणजे त्याच्यासाठी चांगला आहे गव्हर्नमेंटची जी हे असते, आणि आता पूर्वी एका स्टेटमध्ये हे व्हायचं, हां. आता कुठल्याही स्टेटमधून कुठल्याही स्टेटमध्ये देता येते किडनी. मग त्याची अशी तुमची काही इन्फॉर्मेशन एकत्र कुठं असं तुम्हाला मिळते? असं आपली कमिटीच आहे, म्हणजे नॅशनल तुमची पूर्ण तिथून- वेबसाईट आहे, आणि त्याच्यात तुम्हाला स्वतःला ती जी लिस्ट असते, समजा तुम्हाला कॅडेव्हरिक किडनी म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीची किडनी पाहिजे असेल, हां. तर नॅशनल लिस्ट आहे, त्याच्यात तुमचा नंबर लागला तरच तो लागू अच्छा, शकतो. बरं, फक्त त्याच्यात अत्यंत कोणी खूप आजारी असलं अशा व्यक्तीला प्रेफरन्स देतात. अच्छा, ते ठरवतात ते. अदरवाईज रूल प्रमाणे कोणी असं खालून वर आलाय असं रूल प्रमाणे होऊ शकत नाही, पण रूल तोडून काही झालं तर माहित नाही. नाही, आणि तुमचं आता हे द्यायचं, डोनेट करायचं ठरल्यानंतर तुमच्या दोघांची मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे काय तुम्हाला काय काळजी वाटत होती की आपणच घरामध्येच एका करतोय? काळजी ही जास्त करत होती, त्यामुळे तीच सांगेल बहुतेक. नाही, म्हणजे मला थोडी शंका होती की हे जर सक्सेसफुल झालं नाही हां. किंवा त्याची तब्येत खराब झाली तर उद्या एकच मुलगी आमची, तिचं कोण बघणार, माझं जर ॲक्सेप्ट झालं नाही तर काय होईल, अशा ज्या सगळ्यांना शंका येऊ शकतात तशा शंका माझ्या मनात येत होत्या. म्हणजे इतकं की मी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी याला म्हटलं आपण कॅन्सल करूया का, नकोच करायला, हे आपण चालू ठेवू. तिथपर्यंत चालू. पण तो फर्म होता, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नाही तो करायचं. पॉझिटिव्ह आहे पहिल्यापासून. हो, खूप. तर त्याच्यामुळे ते आम्ही केलं आणि ते आता झालं, चांगलं झालंय, सक्सेसफुल असं दिसतंय. नाही, कुठल्याही याला, आणि आता आपण सगळेच बघतो की मनाची जर तुमची हे पॉझिटिव्ह असेल, तुम्ही मनाची जर तुम्ही शक्ती असेल तर ह्या सगळ्यातनं आपण पार पडू शकतोय. सगळे हल्ली सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेले आहे आता हे. आणि आता खूप इम्प्रूव्ह झाले टेक्निक सगळे, म्हणजे त्यावेळेपैकी तुम्ही मग हे कधी दिले, कधी झालं? 2014 मे मध्ये, 23 मेला. अच्छा, मुंबईला केलं. हा, मुंबईला त्यातलं झालं. एक मी सांगतो की डोनरची ही म्हणाली तशी खूप काळजी घेतात ते. हां. त्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळी अशी सोय होती, म्हणजे ग्लेन इगल्स हॉस्पिटल म्हणतात त्याला, KEMच्या जवळच आहे मुंबईला, आता इतर ठिकाणी पण आहे, की माझी जी किडनी काढली ज्याला नेफ्रेक्टॉमी म्हणतात, म्हणजे हां. किडनी हो, हो. काढायची, तर ती लॅप्रोस्कोपिक होत होती तिथे. अच्छा, म्हणजे इथे 3 धोकं नुसती, पाडली. हां. आणि मग खाली कट घेतला, नेव्हलच्या खाली, हां. आणि तिथून किडनी काढली. त्यामुळे मला असा मेजर कट नव्हता, त्यामुळे मला रिकव्हरी फारच फास्ट झाली. म्हणजे अच्छा. विदिन 2 days मी त्यांना म्हटलं की आता हिची आई इथे एकटी होती पुण्याला, हां. म्हटलं मला जायला पाहिजे, कॉल अ कॅब अँड गो होम असं म्हणून अरे मला 2 बापरे. दिवसात त्यांनी घरी पाठवलं. 10 दिवसात मी लॅबमध्ये जायला लागलो होतो. म्हणजे लॅप्रोस्कोपिक असल्यामुळे मला मेजर कट नव्हता, हां. त्यामुळे एक अँटीबायोटिकचा डोस आणि थोडं पेन किलर्स याच्या व्यतिरिक्त मला बाकी काही problem तुला पथ्य वगैरे अशी काही? आणि ती किडनी सुद्धा अशी केली की त्यांनी जेव्हा स्कॅन केला हां. तेव्हा आपल्या किडनीला ब्लड वेसल्स पुरवलेले असतात, ते डाव्या किडनीला थोड्या कमी होत्या माझ्या. मग तुझी कुठली, उजवी का डावी घेतली? डावी दिली मी. डावी तर दिली. तिथे कमी होते, कमी म्हणजे काय, थोडाफार फरक असतो, तर ते हां. कमी याची निवडली कारण मग तेवढ्याच ब्लड वेसल्स कमी कट होतात. अच्छा, हे सगळं फार स्टँडर्ड आहे, आणि हे 11 वर्षापूर्वी. आता तर ते म्हणजे अजून आता improve झालं. हिच्या शरीरात 3 किडनी आहेत. 3 किडनी, अच्छा. त्यातल्या तुझी- 2 नॉन फंक्शनल आहेत. हो. पण त्या काढत नाही अनलेस देर इज अन इंडिकेशन ऑफ सम ट्युमर किंवा असं काही असलं तर, कारण त्याच्यासाठी वेगळी सर्जरी टाळतात. म्हणजे त्या आहेत त्याचं मग काही. हे ऑपरेशनसाठी एकाच वेळी तुम्हाला हो. नेलं? म्हणजे सकाळी त्यांनी काय केलं, हे सगळं खूप पहाटे चालू करतात, साधारण 4:30-5लाच. ते आधी तुम्हाला पूर्ण सगळं डेटॉलनी आंघोळ घालून स्वच्छ करतात, भयंकर. आणि मग आम्हाला दोघांनाही 2 स्ट्रेचरवर घालून 2 वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. हां. आता इथेही सांगते मी तुम्हाला, ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याच्या आधी हां. 4 वेगवेगळ्या लोकांनी, आम्हीच दोघं आहोत आणि आम्ही नवरा बायको आहोत, ते तिथेही चेक केलं. परत चेक केलं. हां, हां. आणि मगच म्हणजे आम्हाला- आधी पेपरवर वेगळे असू शकतील आणि ऑपरेशन करायला नेताना वेगळं असू शकेल. ते टाळण्यासाठी खूपच त्यामुळे म्हणजे या का- सगळे काळजीपूर्वक केलं जात आहे. म्हणजे सगळे रूल्स रेग्युलेशन्स इतके स्ट्रिक्ट आहेत आपल्या गव्हर्नमेंटचे की मुद्दामून कोणीतरी तोडल्याशिवाय ते तुटूच शकत नाही. हो ना. हां, इतकी चांगली काळजी घेतली जाते. म्हणजे आणि असे शेजारी शेजारी 2 ऑपरेशन थिएटर्स होते. हां. आता पुढचं आम्ही फक्त ऐकलेलंच आहे. पहिल्यांदा हिला एनेस्थेशी देऊन तिला ओपन केलं, हां. मग शेजारच्या ऑपरेशन थिएटरमध्ये मला एनेस्थेटाईज करून लॅप्रोस्कोपी किडली काढली. मग आपण जसं किचनमधून पदार्थ किडनी पाठवतो काढ- तसं एक मध्ये विंडो असते, त्याच्यातून ते किडनी पास करतात. मग ती लावली तिकडे, आणि ते जे
ज्यांनी ती किडनी ऍक्च्युली हिच्या शरीरात बसवली ते डॉक्टर आम्हाला कधी भेटलेच नाहीत. अच्छा. कारण ते असे अनेक सर्जरीज करत एक हॉस्पिटलमध्ये फिरत जातात. दुसरीकडं. मग तुला 2 दिवसामध्ये तुला सांगितलं की तू हो. पुण्याला पण आलास. मग हिला किती तुला नाही, वेळ? मला जवळजवळ 8 दिवस मी ICU मध्ये होते. आता हे हॉस्पिटल जिथे मी केलं ते ऑलमोस्ट ट्रान्सप्लांट हॉस्पिटलच आहे. तिथे वेगवेगळी ट्रान्सप्लांट्स होत असतात. अच्छा. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक ट्रान्सप्लांटची वेगळी वेगळी ICU आहे, अतिशय उत्तम लेवलची. हां. तर तिथे ICU मध्ये मी एकटीच होते, कोणीही माझ्याबरोबर नव्हतं. पण बरं. इतकी उत्कृष्ट काळजी घेत होते की मला कोणी नाही आहे आपल्याबरोबर असं कधीच वाटलं नाही. कारण हा पण पुण्याला हो, आईच्या हो. आणि ह्याच्यासाठी अलाउडच नाहीये ना, कारण म्हणजे एक सांगायचं राहिलं की जसं त्या अँटीबॉडीज कमी हा. केल्या तसंच बाहेरची किडनी आपल्या शरीरात येते, म्हणून हिला आयुष्यभर इम्युन सप्रेशन आहे. अच्छा. त्यामुळे हिची इम्युनिटी कमी आहे. हा. म्हणजे तिने आता बॉइल्ड वॉटर आणलेलं तुम्ही बघाल, हो. कारण इम्युनिटी कमी असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस जास्त. त्यामुळे त्या ICU मध्ये कोणालाच परवानगी नव्हती जायची. म्हणजे हिची चुलत बहीण जी डॉक्टर आहे ती होती बाहेर, पण डॉक्टर म्हणाले तुम्ही थांबून काही गरज नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला आज सोडणारच कोणी नाही. नव्हतंच त्यामुळे बाकी. खूप स्ट्रिक्ट होतं ते. पण त्या सगळ्यामुळे माझी 8 दिवसात उत्तम रिकव्हरी झाली. अच्छा. आणि ते मला म्हणाले की तुम्ही आता घरीच जा, इथून काही आपण वॉर्डमध्ये जायलाच नको, हां. कारण कारण तिथे इन्फेक्शनचा चान्स जास्ती आहे, त्यापेक्षा हो. घरी जा. आणि घरी मग मी पुण्याला आले नाही तेव्हा मी ठाण्यामध्ये गेले. माझी चुलत बहीण डॉक्टर आहे, तिच्याकडे मी राहिले. अच्छा. कारण सुरुवातीच्या काळात दर 3 दिवसांनी चेकअपला जावं लागतं. हो. कारण ते सतत तुमचे ब्लड पॅरामीटर्स चेक करतात, कारण किडनी बरोबर फंक्शन करते की नाही, बॉडी ॲक्सेप्ट करते की नाही हे चेक करावं लागतं. तर त्यामुळे ते मला म्हणाले होते की 2 महिने तुम्ही मुंबईमध्ये राहा, मग तुम्ही पुण्याला गेलात तरी अच्छा. चालेल. हां. तर ते 2 महिने मी तिथे राहिले. मला जसं हा म्हणाला की इम्युन सप्रेशन आजही चालू आहे, पण तेव्हा जास्ती डोस होता, सुरुवातीचा काळ असल्यामुळे. हां. आणि एक महत्त्वाची काळजी घ्यायला लागायची की कुणाचाही संपर्क नको पहिले 3 बरोबर आहे. महिने. इन्फेक्शन काही झालं तर. आणि इवन म्हणजे मी जेव्हा ज्या प्लेटमध्ये खाईन किंवा काही करीन ते सगळं उकळत्या पाण्यातनं काढून घ्यायचं. कशामुळेच इन्फेक्शन होता कामा नये, किंवा रोजच्या रोज बेडशीट बदलणं, हे सगळं माझ्या बहिणीनी आणि ती वहिनी स्वतः माझी आहे microbiologist असल्यामुळे तिला ते बेसिक सगळं माहितीच होतं. पण ती स्वच्छता पाळायची म्हणजे खूप स्ट्रिक्टली. तर तसं केल्यामुळे माझी रिकव्हरी खूप फास्ट झाली. आणि मग 3 महिन्यात मी पुण्याला आले. आणि म्हणजे 23 मेला माझी सर्जरी झाली आणि 13 सप्टेंबरला मी माझी ड्युटी जॉईन केली परत. अरे वा. आणि तेव्हापासून रिटायर. पण म्हणजे ह्या सगळ्याच श्रेय तुम्ही ज्या पद्धतीने पथ्य पाळणं, जे काही सांगितले त्याप्रमाणे तशीच्या तशी औषधं घेणं, बाहेर. डिसिप्लिन फार महत्वाचं आहे, ती त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे आणि ते पाळावं लागतं. हां. कारण थोडं तरी कधीतरी मोह होऊ शकतो की नाही, याच्यात होतं कसं ना की तुमचं जेव्हा ट्रान्सप्लांट होतं तेव्हा अक्षरशः पुनर्जन्म झाल्यासारखं होतं. कारण थोडंसं किडनी खराब झाल्यामुळे आपल्या शरीरात टॉक्सिन्स जमा व्हायला लागतात, जी नॉर्मली किडनी काढून टाकत असते. त्यामुळे थोडंसं असं डलपणा किंवा काम करू नये वगैरे असं वाटायला लागतं. एकदा ती बदलली आणि किडनी फंक्शन करायला लागली की काहीतरी असं नवीन झालंय असं वाटायला लागतं तसं आपल्याला. वाटलं हां. तुला पूर्ण? सगळ्या गोष्टी पूर्ववत रुळावर येतात आणि त्यामुळे मग थोडंसं कधी कधी ना औषध विसरणं, काही पथ्य न पाळणं हे होऊ शकतं. हां. तर ते त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की हे तू स्ट्रिक्टली पाळलीस तर तुझं सगळं व्यवस्थित चालेल. त्याप्रमाणे मी म्हणजे तेच त्याच्यानंतर 11 वर्ष ही पथ्य पळतायत. पण कुठेही ते फारसं पथ्य नसतं. पथ्य म्हणजे एकच आहे की मी कुठेही गेले तरी बॉइल्ड वॉटरच पिते, हां. इवन फिल्टरचं पाणी पित नाही. डाएटचं वगैरे काय? डाएटचं मला काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहे. काही नाही. फक्त मी जेव्हा पण आता बाहेर- प्रोटीन्सचं वगैरे असं काही नाही. काही नाही. फक्त मी बाहेर गेले तर मी शिजवलेलंच अन्न खाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तिने सगळं टेस्ट केलं पण कोशिंबीर नाही खाल्ली. अच्छा. म्हणजे ती वाईट आहे असं नाही, बरोबर आहे. पण शिजवलेलं खायचं. म्हणजे ती शिजवलेलं आता प्रवास खूप करते दिल्लीला वगैरे, तिथे ती फक्त वरण भात जे शिजवलेलं आहे. म्हणजे कुठल्याही ठिकाणी दाल फ्राय राईस मिळतंच, त्यामुळे तो प्रश्न नसतो. तेवढंच खायचं, बाकी काही शक्यतोवर टाळायचं आणि बॉइल्ड वॉटर कायम प्यायचं. पण असं कधी झालं का, म्हणजे कुठून तरी चुकून इन्फेक्शन झालं? नाही, 11 वर्षात कधीतरी होत नाही असं नाही, पण मग त्याला थोडा वेळ लागतो जायला खूप पुढं. म्हणजे परत हेल्दी normal- माणसाच्या बाबतीत जर 4 दिवसात होत असेल तर मला 8 दिवस लागतात. कारण याच्यात असं आहे की बरेचसे जे ड्रग्ज आहेत जे आपण नॉर्मल माणूस घेऊ शकतो, अँटीबायोटिक्स किंवा काय, त्याच्यात बरेचसे आहेत की त्या लॉंग टर्म मध्ये दे आर नेफ्रोटॉक्सिक, ज्याचा अच्छा. किडनीला त्रास होतो. मग त्या ड्रग्ज हिला अलाउड नाही, त्यामुळे हिला देण्यात ते येणारी औषधे प्रत्येक वेळी limited. हां, बघा. मग तिथं कधी कधी तिला रिकव्हरीला वेळ लागतो. म्हणजे मला पेन किलर कुठलंच घेता येत नाही.
मॅक्झिमम पेन किलर पॅरासिटामॉल. आता ते आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. चालतच लोक नाही. असे कॉम्बिफ्लॉम वगैरे तोंडात टाकतात, तसं अँटी इन्फ्लमेटरी तिला काहीच अलाउड नाही. हां त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे मी तिथे असा आता मला थोडा रिसर्चचा आवड असल्यामुळे मी बघत असते सतत. तर तिथे जे लोक येतात ट्रान्सप्लांट करायला त्यातले 75% लोक डायबिटीसमुळे किडनी खराब झालेले असतात. हां. पण उरलेले जे लोक असतात त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना सातत्याने अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स घेतल्यामुळे अच्छा. किडनी फेल्युअर त्यामुळं परत झालेली असते. तर त्यामुळे ते मग सांगतात तुम्ही तुमचा बाकी रोजचा म्हणजे कसं काय रुटीन कसं असतं तुमचा व्यायाम वगैरे पण मी बघितलंय की तुमचं अगदी रेग्युलर आहात तुम्ही व्यायामाच्या बाबतीत. म्हणजे म्हणजे वयाला सांभाळून आम्ही पण आम्हाला डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही फुल बॉडीचा व्यायाम करा. पूर्वी आम्ही खूप चालायचो, मग जिम वगैरे पण आता आम्ही आठवड्यातून 3 दिवस जिमला जातो हा. आणि झेपेल तेवढंच करतो. अर्थात 2 दिवस योगा करतो. पण आम्ही पूर्वीपासूनच करत आलोय त्यामुळे त्याचं असं काही हे वाटत नाही. पण 7 दिवस काहीतरी करतो आम्ही व्यायाम. कारण आता आपण जर सगळं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर इतके म्हणजे भारतामध्ये 2 लाखाच्या वरती जवळजवळ केसेस होतात. पण हे म्हणजे किडनी डोनेशनचा पर्सेंटेज अगदी कमी आहे अजूनसुद्धा. त्या मनाने त्याचं मेन म्हणजे ह्या सगळ्याचं काय कारण असेल म्हणजे? त्याचं मेन कारण असं आहे की डोनर अवेलेबल नाहीत. अच्छा. अनेक वेळा म्हणजे आता मी ज्या ठिकाणी माझी सर्जरी केली त्यांचं नर्मदा किडनी फाउंडेशन म्हणून एक मोठी संस्था आहे. त्यांच्या अच्छा. आईच्या नावाने ते चालवतात. खूप वर्षोनवर्ष ते अवेअरनेसचं काम करतात. हां. म्हणजे दोन्ही दृष्टीने की किडनीज खराबच होऊ नयेत म्हणून काय करा, प्रिव्हेंट करणं, आणि दुसरं म्हणजे की जास्तीत जास्त लोकांनी डोनेशनसाठी कसं पुढे यावं, जे हां. हेल्दी लोक आहेत त्यांना. हां. तर खूप करतात पण बऱ्याचदा भीतीच असते मनामध्ये लोकांच्या की आपल्याला काय होईल, आपण व्यवस्थित राहू की नाही. त्यामुळे पुढे येऊन योगदान करणारे लोक खूप कमी आहेत. कमी म्हणून मला 4 लोक आले तेव्हा भयंकरच आश्चर्य वाटलं की आता कसं जरा काय झालं. ब्रेन डेड डोनेशन वाढलंय कारण पेरेंट्स जाऊन हो, बोलतात. निदान आता तेवढं परंतु तरी सुद्धा ते फारच कमी आहे. लाईव्ह ऑर्गन डोनेशन फार कमी करतात आपल्याकडे आणि त्यात पुरुष फार रेअरली करतात. म्हणजे मी हो, केलं मी म्हणून तेच नाही म्हणत. सगळं पण बघितलं, generally तेच आपल्याकडे की नवऱ्याने दिलं ह्या केसेस इतक्या कमी आहेत. बायका भरपूर देतात. ज्या काही पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये पण हे संपूर्ण जगात आहे आणि ते बहुतेक फक्त culture- भारतात नाही. नाही आम्ही ते बघितलं भारतात बऱ्याच प्रमाणात आहे. पण ओव्हरऑल पुरुष पूर्वी काम करत असतील म्हणून त्यांना देत असतील. पण एक पुरुष प्रधान संस्कृतीमुळे बायकाच जास्त. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो तर यावेळी म्हणजे आम्ही 20 दिवसापूर्वीच गेलो होतो. पहिल्यांदाच 10 डोनर पैकी 3 पुरुष होते. बरं. युजली 1 किंवा 0 असतो. 10 पैकी 10 सगळ्या बायकाच बायकाच असतात. तर त्यामुळे तुम्ही हे कार्यक्रम केलं ते फार बरं वाटलं. म्हणजे हा, म्हणजे very यांचं thankful. आणखी आम्ही हे वैशिष्ट्य करायचं तेच प्रयत्न की- करतो कारण लाईव्ह ऑर्गन डोनेशन अजून करत नाही लोक, घाबरतात जरा. म्हणजे 11 वर्ष इतकं छान त्यांचं ॲक्टिव्ह लाईफ आहे आणि त्यात त्यांनी अगदी स्वतः पहिल्यापासनं ह्या अवेअरनेससाठी जिथं बोलावतील तिथं ते सांगायला त्याच्यासाठी जातात की तुम्ही घाबरू नका. ही जी माहिती आहे ही सगळीकडे सांगतात, लेक्चर्स देतात. ज्यांना काही अडचणी असतील त्यांच्याकडे घरी येऊन पण ते विचारतात, त्यांच्याकडे राहतात, आम्हाला भेटायला येतात. ते मुद्दाम त्यांनी ते नर्मदा फाउंडेशनच्या ह्याच्याचं खूप काम करतात ना. नर्मदा फाउंडेशनचं काम खूपच जोरात चालू असतं पण त्यांचं जास्ती काम मुंबईमध्ये आहे. अच्छा. कारण ते मुंबईमध्येच पुण्यामध्ये असल्याकारणाने कितपत हे अवेअरनेस? पुण्यामध्ये आम्ही केलं तेव्हा जनरली नेफ्रॉलॉजिस्टची अशी मेंटॅलिटी होती की डायलिसिस, कारण त्यावेळी फॅसिलिटीज नव्हत्या. पण आता पुण्यात ट्रान्सप्लांट होण्याचे प्रमाण खूप वाढले. किडनी आणि लिव्हर हे 2 गोष्टी आपण डोनेट करू शकतो. कारण हो. लिव्हर बऱ्यापैकी एक्सेस असतं आणि ते थोडंसं रिजनरेट होतं डोनेट केलं तर. हां. आणि किडनीज 2 असल्यामुळे किडनी त्यामुळे हे रिजनरेट नाही होत. नाही, पण एक पुरेशी पण असते. म्हणजे आता समजा आता तुला एकच किडनी आहे, मग त्याचं वर्किंग किती % असतं साधारण? नेहमीच्या माणसाला 2 असताना जे वर्किंग असतं त्या किडनीने माझं पूर्ण फंक्शन घेतलं आता 100%. 100% माझं झालं. सिरम क्रिएटिनिन आणि तिचं सिरम क्रिएटिनिन हां. हे सेमच असतं. अरे वा. ऍक्च्युली माझं वजनामुळे ज्याचे मसल जास्त असतात त्याचं सिरम क्रिएटिनिन थोडं जास्त. सलमान खानचं खूप असेल फॉर एक्झाम्पल. तर तरी पण आमचं सारखं असतं. याचा अर्थ दोन्ही किडनीज दे आर वर्किंग. हां, सगळे पूर्ण चालू आहे म्हणून. अजून म्हणजे सो फार सो गुड. आत्ताच टेस्ट झाले आमच्या सगळ्या. मी दर वर्षांनी एकदा करतो. अच्छा. मी दर 4 महिन्यांनी अजून करते. आणि आम्ही केवळ आम्हाला ते डॉक्टर आणि हॉस्पिटल आवडतं म्हणून आम्ही दरवेळी तिथेच जातो.
पण यू कॅन कन्सल्ट एनीबडी ॲक्च्युली. पुण्यामध्ये म्हणजे कुठं होतं हे? खूप हॉस्पिटल्स, सगळ्या हॉस्पिटलमध्ये DY आलं? पाटील, रुबी हॉल, पुना हॉस्पिटल, आता सह्याद्री, सगळीकडे जहांगीर, होतं सगळे, म्हणजे. ज्युपिटर, सगळीकडे होतं. हां. आणि म्हणजे जर तुम्ही डेड ह्याच्या म्हटलं तसं ते लगेच न्यायला लागतं वगैरे असं? काय ब्रेन डेडचं ज्यावेळेला Brain dead असेल तर ते लगेच ट्रान्सफर करावं लागेल असेल ना? ब्रेनडेड व्यक्ती एकदा डिक्लेअर केली आणि त्याच्या नातेवाईकांनी जर कन्सेंट दिला तर ताबडतोब करावं लागतं, कारण नाहीतर ते ऑर्गन्स खराब व्हायला लागतात. म्हणजे काही तासात करावं लागतं. काही तासात. फॉर एक्झाम्पल माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला लंग मिळाली, लंग, हां. तर ते चंदीगडहून आणलं त्यांनी विमानाने. अरे बाप. बट विदिन 6 hours सर्जरी वॉज डन इन बॉम्बे. म्हणजे काही तासातच ते आणावं लागतं. नाही, आणि कार्डियक डेड जे म्हणतात, म्हणजे हार्ट अटॅकने हां. गेलेल्या व्यक्तीचं नाही देता येत, अच्छा. कारण सगळे डॅमेज Circulation फक्त ला ब्रेन असं. डेड जे असतात, दोघंही व्यक्ती डेडच असतात. हां. पण हार्ट अटॅकने गेलेले, मी म्हणजे परवाच Brain कार्यक्रम dead चालला आणि होता, आहे, त्याच्यात एक हां. डॉक्टर सांगत होते की हां. ब्रेन डेड व्यक्तीचं चालतं, कारण बाकीचे ऑर्गन सगळे चालू असतं functional सर, असतात. हार्टचं वर्किंग चालू आहे, म्हणून सर्क्युलेशन ते चालू हल्ली आहे. ग्रीन कॉरिडॉर्स आहे. समजा रस्ते ते ट्रॅफिक बंद करून ते एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेतात, हां. त्याला ग्रीन कॉरिडॉर याच्यासाठीच म्हणतात. किंवा चंदीगडहून हेलिकॉप्टरनी घेऊन आले मुंबईला, हो. हे घडू शकतं म्हणजे आताच्या. पण मग तुम्ही त्यातलं एक्सपेन्सेस ऑब्व्हियसली जास्त होऊन अजून सामान्य व्यक्तीला इतकं सोपं नाही ते. अशा ठिकाणी नर्मदा किडनी फाउंडेशन सारखे लोक मदत करतात. आमच्याबरोबर हिच्याबरोबर एक रिक्षावाले होते काका. हां, म्हणजे मला तिथंच यायचं होतं अजून, की साधारण कॉस्टिंग म्हणजे खर्च किती असतो याचा? आम्ही जेव्हा केलं ना तेव्हा तो खर्च जवळजवळ 10 लाख होता आणि वरती 2 लाख येणं जाणं, कारण पुण्याहून आम्ही खूप वेळा मुंबईहून आम्हाला जात जायला लागायचं. जात होता म्हणून. हां. पण मग ज्यांना परवडत नाही किंवा काही हां, असं जर तर असेल. ते जे नर्मदा किडनी फाउंडेशन आहे ते खूप मदत करतात. म्हणजे माझ्याच ते अजून बरोबर पण आहेत, म्हणजे ते एकच नाही ते. एक रिक्षा ड्रायव्हर होते, माझ्याच बरोबर झाली त्यांची सर्जरी. त्यांच्या बहिणीने त्यांना किडनी दिली. त्यांचा सगळा खर्च नर्मदा किडनी फाउंडेशन. हो का? हां, कारण त्यांना शक्य नव्हतं, ते रिक्षाही बंद एकटेच पडली होते. होती. अरे ते बापरे. म्हणजे यांचं जेव्हा 1 वर्षांनी सगळे भेटले तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली की तुमच्याबरोबर मॅडम माझं पण झालंय, पण मला एकही पैसा घेतला नाही. असं म्हणजे असं पूर्ण पण त्यांनी केलं. घडू शकतं म्हणजे. आणि रोटरी क्लब्स वगैरे असे लोक पण देतात. आणि नुसती सर्जरीची कॉस्ट नाही, तर सर्जरी नंतर पहिले जे 6-7 महिने असतात तेव्हा औषधाचा खर्च पण जास्ती तो असतो, जास्ती कारण असतो. खूप हां. औषधं लागतात घ्यायला. तोही त्यांनी बेअर केला. आणि टेस्ट कराव्या लागतात सारख्या. पुढे Pathology. नंतरच्या परत आता टेस्ट सारखं कारण करत. कित्येक वेळा औषधं महाग आहेत म्हणून सोडून देतात. अच्छा, काही तसंही लोकं. होतं. तसंही होता कामा नये. म्हणजे सक्सेस रेट किती आहे साधारण म्हणजे? खूप आहे, हा खूप जास्ती आहे आता आता सक्सेस रेट. रिजेक्शन रेट अत्यंत निग्लिजिबल आहे. हो का? म्हणजे अनलेस देर इज सम मेडिकल इंडिकेशन. अच्छा, हां. अजून काही प्रॉब्लेम असतील तर असं. तसा खूप कमी आहे म्हणजे. हां. म्हणजे मला ह्या दोघांचं तेच की त्यांच्या बोलण्यात कधीही निगेटिव्ह नसतं. सगळं कायम त्यांना इतके ॲक्टिव्ह आहेत, मित्र मैत्रिणी. आणि मला सुरेंद्रचं आता आपण सगळ्या गप्पात चालू आहेत म्हणून, की तो शिट्टीवर गाणी वाजवतो आणि इतकी सुंदर वाजवतो. एखादं चालेल का, आम्हाला दाखवणार का वाजवून? हां. कॉलेजमध्ये शिट्ट्या मारायचं हे हिला माहीत होतं. म्हणून दाखव. याची एक गंमत सांगतो मी. कोविड काळामध्ये हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचो ना आपण ऑक्सिमीटरनी. राईट. तेव्हा मी एक शिट्टी वाजवून बघायचो आपलं दम टिकत असलं तर पुरेसा ऑक्सिजन आहे. त्याच्या काही एवढं मी प्रोफेशनल नाही आहे. त्या कोविड काळातच मला कोणतरी म्हणलं म्हणून मी ते वाजवायला लागलो. एखाद्या आम्हाला झलक दाखव ना. रुमाल घेतो जरा. संध्या ऑलरेडी ऐकलंय. आपल्याकडे मुद्दाम त्यांचे ऐकायला आलेले आहेत हे दोघंही जण, त्यांचे क्लासमेट.
मस्त. तू पण काही असं म्युझिकमधलं किंवा तर हा अनुभव खरोखर इतका छान आहे की यांच्याशी गप्पा मारायला म्हणजे आपल्यालाच प्रेरणा आणखीन मिळत राहते की अरे केवढं पॉझिटिव्हली राहत आहे त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा प्रॉब्लेम येऊनसुद्धा आणि आपण साध्या रोजच्या गोष्टींवरनं काहीतरी चिडचिड करतो. एक ते डोनर्सबद्दल आलं याच्यात, 4 जण तयार झाले, पण इतरही वेळी आम्हाला खूप मदत झाली. म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो तेव्हा त्यांना ब्लड पाहिजे होतं, लागलं तर. फॉर्च्युनेटली आम्हाला दोघांनाही लागलं नाही, पण मग इथे 4-5 स्टुडंट पुण्याहून मुंबईला येऊन त्यांनी ब्लड दिलं. हो का? हां, तर सांगायचा उद्देश असा की लोक म्हणजे मित्र, नातेवाईक, वेलविशर्स हे कायमच खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यामुळे आम्ही राहू शकतो आनंदी. म्हणजे आणि आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं त्याचं हेच की आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त शेअर. आम्हाला काही लपवायचं नाही आहे, तब्येतीचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच येऊ शकतात, त्यात काही आपला दोष आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही ते शेअर करतो आणि 15 एक तरी आमच्या मदतीने ट्रान्सप्लांट झालेले हो का? अरे वा. रांजेकरचा भाचा पण होता, तो पण घेऊन आला होता. ते काय होतं की डोनर आणि रिसिपियंट दोघं एकत्र पाहिले आणि दोघंही ठीक आहेत पाहिलं तर लोकांची भीती थोडी कमी होते. आणि आम्ही घरी बोलवतो, वर ही चहा पाणी पण करते सगळ्यांचं, त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि तुमच्यापैकी कोणालाही काही असलं तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला हे आवडतं. आणि केवळ आम्हाला म्हणजे आता फेसबुक, ट्विटरवर मी ते घालायला लागलो, त्यामुळे लोक बोलवायला लागले. मग 3-4 रोटरी क्लब्समध्ये पण गेलो, आज इथे आलो, एकदा त्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये असाच इंटरव्ह्यू झाला. सो वी जस्ट वॉन्ट टू इन्क्रीज अवेअरनेस बरोबर आहे. अबाउट नाही, ट्रान्सप्लांटेशन, खूप ही जागृती असणं अगदी लाईव्ह महत्त्वाचं ऑर्गन आहे. डोनेशन बद्दल मुख्य म्हणजे, कारण खूप घाबरतात लोक. म्हणजे तेवढं तर घाबरायची गरज नाही मला वाटतं. नाही, आणि मी म्हटलं मगाशी आपण बोललो तसं की अशा काही स्कॅम्सबद्दल वगैरे ऐकलं की आणखीन ते मनामध्ये भीती वाटते ना की काही बऱ्याच लोकांना दुसरे ऑपरेशन करताना त्यांची किडनीज काढून घेतली आणि वगैरे असं काही पेपरमधनं कुठून मीडियामधनं वाचलं पण की कुठल्याही ह्युमन ऍक्टिव्हिटीमध्ये जसं असे लोक असतात क्रिमिनल्स एलिमेंट, तशी याही फील्डमध्ये आहेत. पण याचा अर्थ सगळेच वाईट. इनफॅक्ट आमचा अनुभव असा की मेजॉरिटी ऑफ द पीपल आर गुड. हां. अनफॉर्च्युनेटली वाईट गोष्टींची म्हणजे त्यांना पटकन पब्लिसिटी खूप जास्त होते, केली जाते. चांगल्या गोष्टीची हो. होत नाही, हे आहे. म्हणजे आता आमचा हॉस्पिटलचा अनुभव पण इतका उत्तम आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर, की आम्ही 10 लाख रुपये भरले होते, कारण सुरुवातीला भरायला लागतात. सगळं ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला 1.5 लाख हॉस्पिटलने परत केले, आई गं. जे मला आयुष्यात वाटत नाही कुठल्या हॉस्पिटलने केले नाही ना, असतील. खरंच की आहे. मला जेव्हा डिस्चार्ज दिलं तेव्हा ते म्हटले तुम्ही तुमचा एक ड्राफ्ट आहे. म्हटलं म्हणजे मला वाटलं मलाच द्यायचे आहेत, तर ते म्हटले नाही, तुम्हाला पैसे परत, हॉस्पिटलमधून पैसे परत मिळाल्याचाच आनंद एवढा होता की त्यामुळे आमचं सगळं बरं झालं वाटतं. म्हणजे आणि ते बिल म्हणजे 50-60 पानांचं बिल होतं. त्यांनी काही त्याच्यात लावलं असतं तरी आम्हाला काही कळलं नसतं. म्हणजे अनुभव आमचे फारच चांगले आहेत. नाही, आणि टेस्ट वगैरे सुद्धा तुम्हाला ते 4 महिन्यांनी वगैरे असतात त्या किती बऱ्यापैकी असतील ना सगळ्या? नाही, मला ज्या कराव्या दुसऱ्या लागतात त्या ठरव- मेनली किडनी फंक्शन व्यवस्थित चाललंय की नाही हे बघण्यासाठी. तर ती गोष्ट सांगते तुम्हाला. हे जे नॅशनल नर्मदा किडनी फाउंडेशन आहे, म्हणजे आमचे डॉक्टर आहेत, त्यांना इतकी चिंता आहे आपल्या पेशंट्सची की त्यांनी 2 चांगल्या सोयी निर्माण केल्या आहेत. एक अशी की भारतभर मेट्रोपोलिस बरोबर करार केला आहे, त्यामुळे मेट्रोपोलिस लॅब जे आहेत, कुठल्याही मेट्रोपोलिस लॅबमध्ये आम्ही गेलो तर त्याचा एक नंबर आहे, तो नंबर दिला की त्या ठराविक पैशांमध्येच जवळजवळ 25% रिडक्शन असतं. काय सांगते हो? त्याच्यात टेस्ट होतात आयुष्यभर, त्यामुळे तो एक फायदा आहे. दुसरं असं की ही जी इम्युनोसप्रेसंट्स आहेत ती पण महाग असतात, तर त्यांनी त्या औषध कंपनीबरोबर करार केला आहे, त्यामुळे तीही औषधं आम्हाला इतरांना ज्या किमतीला मिळतात त्याच्यापेक्षा 20% कमी किमतीला मिळतात. तर त्यामुळे या गोष्टी त्या डॉक्टरांमुळे म्हणजे इझी झाल्या आहेत खूप प्रमाणात. आणि ते तसं काही नाही आहे की माझ्याकडे ऑपरेशन केलं तरच होईल अशी पण कंडिशन नाही आहे. तुम्ही फक्त नर्मदा किडनी फाउंडेशनचं मेंबर व्हा, ज्यालाही फी नाही आहे, फक्त मेंबरशिप व्हायची. हां, ते सगळ्यांना मदत करतात. आणि अच्छा. कोणी त्या डेक्कन जिमखान्याच्या तुम्ही पोस्ट ऑफिस त्यांचे नंबर पण पाठवून द्या हो, मी मला. मी पाठवून देईन. सगळ्या आपल्या ग्रुपवर पण म्हणजे प्रत्येकाला कधीही लागले तरी. बरं कसं त्या डेक्कनच्या पोस्टाच्या बाहेर एक त्या बाई नवरा बायको फुलं विकायला बसतात बघा. त्या बाईंनी त्यांच्या मुलाला किडनी डोनेट केल्यानंतर त्या 15-20 वर्ष फुलं त्या ह्या नोट्स एक्सचेंज करायच्या काय काय की तुम्हाला कुठली औषधं आहेत. म्हणजे कोणाचंही होऊ शकतं आणि मदत मिळू शकते. काय तुम्हाला तुमच्याकडे
इमिजिएट पैसे नाही तर तुमचं होणार नाही असं नाही आहे आता परिस्थिती. फक्त यू हॅव टू अप्रोच द राईट सोर्स. आणि ना लाईफ डोनेशनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणाकडनं घेताय हे तुम्हाला माहीत असतं. Right. त्यामुळे त्याची तब्येत कशी आहे याचं पूर्णपणे ज्ञान तुमच्याकडे असतं. जेव्हा तुम्ही कॅडेव्हरिक घेता तेव्हा या गोष्टी नक्की माहिती माहित नाही नसतात. त्याला काय कुठले काय त्यामुळे problems डॉक्टर्स पण असतात. सांगतात की जर लाईफ डोनर असेल तर आम्ही केव्हाही प्रिफर करतो कॅडेव्हरिकच्या पेक्षा. पण आता नसतात त्याच्यामुळे मग कॅडेव्हरिक घेतली जाते. पण अशी काही स्टेज असते का की त्या स्टेजला मग डायलिसिसच करायला पाहिजे, असं काही ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही? ते प्रत्येकाला सिम्टम्स कसे येतात ना त्याच्यावरती अवलंबून आहे. काही जणांना क्रिएटिनिनची व्हॅल्यू 7 झाली तरीसुद्धा खूप जास्ती सिम्टम्स यायला लागतात. आणि सिम्टम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींचे तुम्ही बघितले असेल तर पाय सुजतात, असं बंद अंगावर सूज येते कारण लिक्विड रिटेन्शन होतं, फिल्ट्रेशन होत नाही म्हणून. काही जणांना सतत खाज येत सुटते अंगावर जिकडे तिकडे, कारण युरिया जो ॲक्युमुलेट होतो त्याला युरिमिया म्हणतात, ते टॉक्सिक असतं. तर असे वेगवेगळे येतात आणि मग जेव्हा ते बेअर होत नाही तेव्हा तुम्हाला डायलिसिसशिवाय पर्याय उरत नाही. पण हे आता माझं उदाहरणार्थ जेव्हा झालं ट्रान्सप्लांट तेव्हा माझं 10.5 होतं. पण मला म्हणावी तशी काही सिम्टम त्रास होत नव्हता. थोडंसं थकल्यासारखं वाटायचं. कॉम्प्लिकेशन काय असतील त्याप्रमाणे पण असतील. हां, नाही थोडंसं शुगर आहे, बाकी थोडा थकवा सोडला तर मला काही विशेष वाटत नव्हतं. म्हणजे 23 तारखेला माझी सर्जरी झाली तर 13 तारखेपर्यंत मी काम करत होते. मी 13ला सुट्टी घेतली आणि मग पुन्हा 13 सप्टेंबरला जॉईन झाले. व्हेरी गुड. आणि बाकीचं म्हणाल तर तुम्ही कुठल्याही ऑपरेशनसाठी जसं आपण फिटनेस चेक करतो तसं याच्यातही रिसिपियंटची तब्येत चांगली पाहिजे ना, कारण इट्स अ मेजर केव्हाही, सर्जरी. एक मोठा कट असतो पूर्ण, त्यामुळे ती फिटनेस तर बघावंच लागतं रिसिपियंटचं. कुठल्याही सर्जरीला आपण जसं बघतो, इव्हन आता कॅटरॅक्टची करताना सुद्धा आपण टेस्ट करतो, सगळ्याला लागतात. तसं याला पण लागतंच. म्हणजे फिटनेस पाहिजेच. फार उशीर त्या केला असं काही मीडियामध्ये येतात की हे करा आयुर्वेदाची याची त्याची, तसं तुम्हाला कोणी काही सजेस्ट करत होते का याच्यात तेव्हा? मी कुठल्या इतर पॅथीबद्दल बोलणार नाही. नाही, पण पॅथी आमच्या- असं नाही, आमच्या- आपलेच लोक येऊन आपल्याला काही काही आमच्या- सजेस्ट नाही, आणि करत चांगल्या असतात. इंटेन्शननी सांगतात सगळे. पण आमच्या डॉक्टरचं एक होतं की त्यांनी फाईलच्या बाहेर एक चिठ्ठी लावली होती की तुम्हाला अल्टरनेटिव्ह थेरपी घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ नका. त्याचं कारण एवढं होतं, सायंटिफिक कारण असं बरोबर होतं, आहे. अविश्वास नव्हता. सायंटिफिक कारण असं होतं की बऱ्याच वेळा होमिओपॅथी, आयुर्वेदिक कुठलेही आपण जे औषधं घेतो त्यावेळी प्रत्येक वेळी ती ऑथेंटिक सोर्समधून असतात असं नाही. त्यामुळे डॉक्टरांना कळत नाही की एक्झॅक्टली हाऊ विल दे इंटरॅक्ट विथ द ड्रग्ज दे आर गिव्हिंग. त्यांची औषधं, यांची औषधं, याचा परिणाम काय किडनीवर होईल हे सांगता ते येत नाही. त्यामुळे सांगता येत म्हणतात, नाही. आमच्याकडे घेणार असं त्यांची कंडिशन होती. आणि हिची एक बरोबर आहे. म्हणजे हिचे एक ओळखीचे आहेत प्रसिद्ध आयुर्वेदावर रिसर्च करणारे पुण्यात, मी नाव नाही घेत, पण आमचा चांगला मित्र आहे तो. त्यांनी एक हे आणलं होतं पूड झाडाची, आणि ते पण त्यांनी 6 महिन्यांनी फोन केल्यावर आम्ही सांगितलं की बाबा आम्ही ते वापरली नाही कारण आम्हाला ही कंडिशन. पण लोक चांगल्या इंटेन्शननीच देतात. हां, पण कसं आहे पण, की एवढे प्रत्येक जण सजेस्ट करत राहतं काहीतरी, हे करा ते करा ते आमचा करा. कन्सर्न हा होता की ज्या वेगवेगळे औषधं येतात त्याचं आणि ह्या ॲलोपॅथी औषधाचं काय इंटरॅक्शन आहे हे जर कोणाला माहीत नसलं तर आपल्या किडनीवर आणि कंटेंट पण एक्झॅक्ट माहीत नसतात, माहीत नसतं. कधी नसतात कधी ना, त्यामुळे पारा म्हणजे मर्क्युरी सगळे, किंवा झिंक असे असतात त्याच्यात, असू शकतात. म्हणजे बरोबर कारण आता पूर्वी जसं, म्हणजे मी आता आगरकरमध्ये रिसर्च करत असल्यामुळे तिथे बॉटनी डिपार्टमेंट आहे, तर कुठल्या झाडाची मुळी करेक्ट औषधाला पाहिजे त्याचं ज्ञान असणारे लोक पण आता कमी झाले. हो, सारखेच पूर्वीसारखे दिसतात. किंवा एक झाड जर इथे तुमच्या परिसरात आलं आणि ते समजा टेकडीवर आलं तर त्यातलं केमिकल कॉम्पोजिशन वेगळं असू शकतं. बरोबर आहे. त्यामुळे ते तज्ज्ञ माणूस पाहिजे त्याला. तर त्यामुळे हा तरच तुम्ही हे करू शकता. तर ती नकोच रिस्क घ्यायला असं नाही, विचार. बरोबर आहे. केव्हाही आणि आपण ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतोय तर त्याच्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं जाणं म्हणजे हे आहे. आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असतील? माईक देऊ? देतो का? नाही, तो देतो. ह्या बाबतीत इम्युनिटी सप्रेसंट मला कल्पना आहे साधारण की ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जाणून बुजून तुमची इम्युनिटी कमी केली जाते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तर अशा वेळेला कोरोनासारखी जेव्हा साथ आली होती तेव्हा काही विशेष तुम्हाला त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागली का?
कारण फार मोठा तो त्याचा प्रभाव, जगभर प्रभाव होता. कारण माझ्या सुनेच्या बाबतीत त्याचं झालं होतं म्हणून मी तुम्हाला तो विचारतोय. नाही म्हणजे तेव्हा आम्ही काळजी जसे आपण सगळे घेत बसा ना, सगळे काळजी घेत होतात तशीच आम्हीही काळजी घेत होतो. पण मला कोविड झाला, म्हणजे माझ्या आईला झाला तो आधी, जे ते 80 वर्षाचं वय होतं तिचं जवळजवळ, आणि आम्हाला दोघांनाही झाला. पण म्हणजे फॉर्च्युनेटली असं की मला एकही सिम्पटम आला नाही. केवळ आईला झाला म्हणून डॉक्टर म्हणले तुम्ही तपासून घ्या, म्हणून तपासल्यावर कळलं मलाही झालं आहे. पण ते म्हणाले जर सिम्पटम्सच नसतील तर आपण काहीच करायचं नाही, ते आपलं आपलं बरं होऊन जाईल. आणि तसं ते बरं झालं आणि नंतर मग काही मला त्रास झाला नाही. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की इम्युनिटी कमी असल्यानंतर ते व्हायची शक्यता खूप जास्ती होती. अर्थातच मी त्यामुळे मास्क तर मी कायम वापरतच होते, पण ते सगळेच वापरत होते, नाही असं नाही. पण पहिले 2-3 वर्ष आणि अजून सुद्धा म्हणजे आता कुठल्याही अशा खूप गर्दीच्या थिएटरमध्ये युजली ती जात नाही. मग आता तिला जा म्हणतात डॉक्टर, पण टाळते, कारण खूप बंद जागेमध्ये खूप लोक असतात. तर ही काळजी कायमच घ्यावी लागते की आपली रोगप्रतिबंधक शक्ती ही खूप कमी केलेली आहे आणि इन्फेक्शन जर झालं तर ते बरं व्हायला पण खूप वेळ लागतो. मग त्यापेक्षा टाळणं बरं. ते कोविडमध्ये खूपच एक्स्ट्रा केअर घ्यावी लागली, तरी कोविड झाला पण फॉर्च्युनेटली सिम्पटम्स नाही आले. फार महत्त्वाचं आहे ते, म्हणून ती कच्चं खात नाही वगैरे ते अजून पाळावं लागतं. प्रवास वगैरे सुद्धा बराच कमी, शक्यतो कमी नाही, प्रवास ती पूर्ण करते. आता प्रवास म्हटले ना तुम्ही, प्रवासाचं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे तिला, फक्त नाही, प्रवास मला करावाही लागतो, कामानिमित्त खूप वेळा बाहेर जावं लागतं. तो मी अत्यंत म्हणजे इझिली करू शकते. फक्त मी म्हटलं तसं की बाहेर गेल्यावर मी डाळ भात आणि एवढंच खाते, बाकी काहीही खात नाही. हां, आणि बॉईल वॉटरच पिते. तर आता प्रत्येक हॉटेल्समध्ये ती केटल असते ज्याच्यात तुम्ही पाणी उकळू शकता, तर मी बिस्लेरी घेते, त्याच्यात उकळते आणि मगच ते पाणी पिते. सिंपल गोष्टी, पण त्या लक्षात ठेवून करायला पाहिजे. म्हणजे आता आमची मुलगी स्वीडनला असते सध्या, तिच्याकडे आम्ही 1 महिन्यापूर्वीच जाऊन आलो, त्यामुळे ते रिस्ट्रिक्शन नाही आहे. पण हे काही गोष्टी पाळायच्या त्या पाळाव्या लागतात. हां, म्हणजे एक कधीतरीच झाली असणार आहे. मला आता हे का झालं हे डॉक्टरला कुठल्याच माहीत नाही. याचं कारण ते म्हणाले की एखाद वेळी तुम्हाला जन्मताच एक किडनी लहान असू शकेल, कधी टेस्टच केल्या नव्हत्या, त्यामुळे ते कळायचा मार्ग नव्हता. आणि डायबिटीस नाही आहे बरं का तिला, मला डायबिटीस आम्हाला माहितीच नाही की का झालं. त्यामुळे जेव्हा ते निदर्शनाला आलं 2008मध्ये की माझी एक किडनी छोटीशीच आहे, एकदम श्रिंक झालेली आहे, ते म्हणाले याचं कारण आम्ही कुणीच तुम्हाला सांगू शकत नाही. कधी इन्फेक्शन झालं असेल म्हणून झाली असेल किंवा जन्मताच तशी असेल. तोपर्यंत माझी एक किडनी, आता मी जवळजवळ किती हे 54 वर्षाचं नाही, किती झाली 14, म्हणजे हां 54 वर्षाचे मी होते. तोपर्यंत माझ्या एका किडनीने व्यवस्थित काम केलं, काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण 54व्या वर्षी साधारण त्याही किडनीचं फंक्शन खराब झालं, असं झालं, दोन्ही गेल्या. हां, आणि मगच त्याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतात, जेव्हा दोन्ही किडनीज फंक्शन काम करेन अशा होत्यात. आणि त्यावेळीच मग तुम्हाला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे 2च मार्ग उरतात. कारण ते लाईफ थ्रेटनिंगच आहे, त्याचा सगळ्या इतर ऑर्गन्सवर इमिजिएटली परिणाम होतो. त्यामुळे डायलिसिस तर मस्टच आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला दम वगैरे लागत होता का, वाढला? नाही, मी म्हटलं तसं ना, मला सिम्पटम्सच नव्हते, काहीही पण सिम्पटम्स दम लागणं हा नव्हते. एक फार कॉमन सिम्पटम आहे, पण तिला नव्हता तो. म्हणजे मला सूज आली नाही, मला खाजवलं नाही कधी, किंवा मला दमही लागला नाही. हां, फक्त माझं हिमोग्लोबिन कमी होत होता, हे मात्र खरं आहे. आणि त्याच्यासाठी मला एरिथ्रोपोएटिनची इंजेक्शन्स घ्यावी लागत होती, म्हणजे ती घेतल्यावर तो व्यवस्थित राहत होता. इरिथ्रोपोएटिन हे हॉर्मोन हे किडनीतच तयार होतं, त्यामुळे डायलिसिसच्या लोकांना पण इरिथ्रोपोएटिन घ्यावंच लागतं. पण या व्यतिरिक्त मला कुठलेच सिम्पटम्स नव्हते. कदाचित तुम्ही सांगितलं असेल पण माझ्या लक्षात नाही आलं. इम्युनिटी सप्रेसंट कारण केल्याची औषधं दिली जातात ती ऑपरेशनसाठी का? जनरली इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, आणि ऑपरेशन केल्यानंतर 11 वर्षसुद्धा कंटिन्यू तीच परिस्थिती काय? तर याच्यात ऑपरेशन जरी झालं तरी शेवटी ती जी किडनी आहे ती फॉरिन आहे, कारण आमचं सगळंच वेगळं, 2 वेगळ्या व्यक्ती आहेत, त्यामुळे ती फॉरिन असल्यामुळे ती आपली बॉडी जी आहे ते फॉरिन म्हणून रेकग्नाईज कधीही करू शकते. आणि ते करू नये म्हणून लिव्हरच्या ट्रान्सप्लांटच्या लोकांनाही देतात, पण किडनीच्या ट्रान्सप्लांटच्या लोकांना ते आयुष्यभर घ्यावं लागतं. तर ती कारण आहे त्याचं की रोगप्रतिबंधक शक्ती कमी करणं हे त्यातल्या त्यात कमी त्रासाचं आहे.
रिजेक्शन हे फारच मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते असं त्याच्यात तो बॅलन्स साधला गेलेला असल्यामुळे, पण ते आयुष्यभर घ्यावं लागतं किडनी ट्रान्सप्लांट पेशंटला. लिव्हरच्या लोकांना घ्यावं लागतं, पण काही लोकांचं काही दिवसांनी ते बंद होतं. पण हिनी सांगितलं तसं आधी जर स्टिरॉइड तिला 35 मिलीग्रॅम असेल तर आता तिला मेंटेनन्स डोस 5 मिलीग्रॅम आहे. त्यामुळे तो डोस झाला आहे कमी, कारण स्टेरॉइडमुळे आणि स्टिरॉइडमुळे हे पण वाढतं ना शुगर. त्यामुळे ते स्ट्रिक्ट राहणं फार महत्त्वाचं आहे डाएटच्या बाबतीत. त्याला फार पाळावं लागतं सगळं. म्हणून तुम्हाला आम्ही त्रास दिला बिनसाखरेच्या चहाचा. नंतर मी थोडासा पेढा खाल्ला, पण आम्ही शक्यतो पाळायचा प्रयत्न करतो. आणि घरात मुलगी पण फॉर्च्युनेटली हे पाळते न्यूट्रिशनचं. मग घरात सगळे पाळत असले तर सोपं जातं. ते कोणीतरी वडापाव आणला की मग ते अवघड असतं. पण आम्ही ही काही फारसं शिजवतच नसल्यामुळे मला डायटिंग फार सोपं जातं. तुम्ही जो भाग सांगितला की बसं ना. तुम्ही जे सांगितलं की ऑपरेशन नंतर बरं वाटायला लागलं की औषधं बंद करण्याचा धोका असतो, तर तशी जास्त शक्यता असते की पेशंटवरती तुम्ही शास्त्रज्ञ असल्यामुळं तुम्हाला त्याचे परिणाम माहिती आहे, पण एखादा कमी शिकलेला किंवा सायन्स भागातला नसलेला अशा माणसाला हे नेहमी होतं. म्हणजे मानसिक रुग्णांवरती सुद्धा हेच प्रॉब्लेम असतात की औषधं काही काळात बंद केलं नाही. ह्याच्यासाठी थोडंसं एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आता इव्हन आपल्यासारखे लोक, म्हणजे आपण सगळे शिकलेले आहोत, तरी कधी कधी आपण अँटीबायोटिकचा डोस पूर्ण करत नाही, जे अत्यंत चुकीचं आहे. पण पोट बिघडलं म्हणून जाऊ दे आता मी घेत नाही, पण ते चुकीचं आहे अत्यंत. कारण तो एक ठराविक डोस त्या मेंटेनन्समध्ये राहिलं. अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा त्याच्यामुळेच येतो की अर्धवट केल्यामुळे बॅक्टेरिया रेझिस्टंट होतात. तसं या केसमध्ये औषधाचा एक भाग झाला. दुसरं म्हणजे इतकी ती असं सांगते की इतकं ते फिलिंग चांगलं असतं की काय खाऊन काय नको असं पण होतं, जे खवय्ये लोक असतात त्यांना. आता हिनी, तुम्हाला गंमत वाटेल, हिनी डॉक्टरांना तिला 24 तासांनी विचारलं की तुला काय खायचं आहे आता डायटिंग तर 1 ग्लास दूध पाहिजे म्हटलं, कारण तिला दूधच प्यायला मिळालं नव्हतं 2 वर्ष. तर ह्या गोष्टी मग एकदम अतिसेवन होऊ शकतं त्याचं, मला आता बरं वाटतंय म्हणून. त्यामुळे मला वाटतं शिस्त हे एकच. आणि दर 4 महिन्यांनी डॉक्टर याच्यासाठी बोलवतात की तुम्ही सगळं व्यवस्थित घेताय का नाही घेताय, याच्यावर त्यांचं थोडंफार लक्ष राहतं. नाही तर त्यांना कळायचं काही मार्ग नसतो त्याच्यामध्ये. पण खूप वेळा हे होतं आहे, मलाही माहिती आहे, की इतकं चांगलं वाटायला लागतं की आता मी कशाला ते एवढ्या गोळ्या खाऊ दिवसभराच्या असं वाटतं. पण ते तसं नाही करायचं. कधीतरी एखादं पॅरामीटर असतं पॅथॉलॉजी टेस्टमधलं, समजा युरिक ॲसिड थोडंसं वाढतं किंवा काहीतरी, तर त्यांना जेव्हा डॉक्टरांना म्हणते की हे वाढलंय, तर ते म्हणते आधी मला तुझ्याशी बोलू दे. आय डोंट ट्रीट रिपोर्ट्स. काही डॉक्टर्स रिपोर्ट्स ट्रीट करतात, काही डॉक्टर्स पेशंटला ट्रीट करतात. ते निवडणं पण फार महत्त्वाचं. आमचा याच्यासाठी त्यांच्यावर विश्वास असला. आता पुण्यात काही चांगले डॉक्टर नाही तसं नाही. आमचे इथले डॉक्टर ॲक्च्युअली HV सरदेसाई होते, कारण त्यांची मुलगी ही बरोबरीची आहेत, गरवारीची. तर तेच नेफ्रॉलॉजिस्टकडे जायच्या आधी तेच, पण ते त्यांचा मुलगा आणि आता त्यांचा नातू हे आम्हाला इथे मॉनिटर करतात आणि त्यांनी खूप मदत केली याच्यात. पण त्यामुळे खूप सपोर्ट लागतो, तो सगळ्यांचा मिळाला फॉर्च्युनेटली. तो सगळाच मिळाला. बरोबर आहे. नाही, मिठाचं काहीच बंधन नाही आहे मला, काहीच बंधन नाही. म्हणजे जसं BP वाढू नये म्हणून लिमिटमध्ये खायचं तसंच त्याचं बंधन नाही आहे. नॉनव्हेजचं बंधन नाही आहे. बंधन असं कुठलंच नाही. मग नॉनव्हेज आता चालतं का तुला? कारण तिला तू काय GSB आहे काय? हां, मी सारस्वत आहे त्यामुळं. म्हणजे आम्ही असं खूप फ्रिक्वेंटली खात नाही, पण खातो. म्हणजे पण चालतं. म्हणजे मुख्य काय एक क्रेविंग, सगळ्यात शिस्त न पाळण्याचं कारण. मटन चिकन फारसं खात नाही, त्यामुळे रिलेटिव्हली आम्ही समजतो की हे बरं त्याच्यापेक्षा. म्हणजे मला आठवण येते नाही खाल्लं. तेच. खूप छान वाटलं आज ह्या दोघांशी गप्पा झाल्या. आणखीन आपल्यालाही म्हणजे यामधून इतका प्रकारच्या गोष्टी माहिती नसतात तेही समजलं. आणि त्यांनी अगदी म्हणजे मी नुसतं विचारलं की खरं तर तो माझ्या वर्गात होता हा मायक्रोबायोलॉजीच्या वेळेला. नंतर मध्ये काही कारणाने आम्ही भेटलो पण नव्हतो. पण मी अचानक त्याचं ह्या किडनी डोनेशनबद्दल बघितलं तर ते म्हणला की मी बायकोला कधीही गिफ्ट आणत नव्हतो, ते आता एकदाची गिफ्ट देऊन मोकळा झालो. एकच मोठी गिफ्ट दिली आहे बायकोला, आयुष्यभराची गिफ्ट दिली आहे. त्यामुळे ॲक्च्युली आम्ही दोघं प्रत्यक्ष 40 वर्षांनी आज सकाळी भेटलो. सुप्रिया, आम्ही पण भेटलो नव्हतो. म्हणजे मी तिला संजू सबनीस म्हणूनच अजून ओळखतो.
पण त्यांनी लगेच यायचं कबूल केलं. आणखीन अगदी म्हणजे फार छान वाटलं गप्पा आपल्यालाही असा आज चांगला लोक मिळाले हे बोलायला. अवेअरनेस, ही जागृती ही पण खूप महत्त्वाची आहे. तर असंच तुमची तब्येती खूप छान छान राहू देत आणि दरवर्षी आमच्याकडे येत जा गप्पा मारायला. आणि एक फक्त शिट्ट्यांवरच्या गाण्यासाठी ठेवूया. परत आमच्याकडे गाणारे लोक खूप आहेत कारण संस्थेमध्ये. मग तर मी येणार नाही, मग शिट्टी तरी नाही वाजवणार. मला त्यातलं काहीच कळत नाही खरं. मी आपलं तर खूप 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 शुभेच्छा आमच्याकडनं. गिरीशला मी सांगते आभार प्रदर्शनासाठी. नमस्कार. एक विंदा करंदीकरांची कविता आहे दान म्हणून. त्याच्यामध्ये ते म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आणि हे इतक्या प्रकर्षाने आणि इतक्या योग्य तऱ्हेने यांनी दाखवून दिलेलं आहे आपल्या उदाहरणाने. आणि मला वाटतं की खूप सुंदर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम, खूप छान नवरा बायकोंची जोडी आणि दृष्ट लागावा असं आहे त्यांचं. ते दृष्ट काढून घ्या आज तुम्ही तुमची. तर अतिशय सुंदर, अतिशय सोप्या भाषेत सगळं समजावून सांगितलं आपल्या सगळ्यांना. याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. खूप छान कार्यक्रम आम्ही आज अनुभवला इथे. खूप छान वाटलं. आपणा सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे राहिलात उपस्थित. नाश्त्यानंतरसुद्धा उपस्थित राहिलात, हे फार महत्त्वाचं. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.